भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार कराराची अंमलबजावणी उद्यापासून द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंधांच्या एका नव्या पर्वाची होणार सुरुवात. ब्रुसेल्स इथे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि बेल्जियमच्या उपपंतप्रधानांमध्ये चर्चा. आर्थिक संबंध दृढ करण्याच्या सामायिक कटिबद्धतेचा पुनरुच्चार. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी 2028-29 या वर्षातल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी जागेसाठी भारताच्या अधिकृत मोहिमेचा केला प्रारंभ. भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी 8 संरचनात्मक सुधारणांची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. रेल भूमी पोर्टल सुरू करण्यासह राखेची आणि खतांची वाहतूक कंटेनरमधून करण्याचा निर्णय. होर्मुझच्या सामुद्रधुनीत 2 टँकर्सवर इराणी क्रूझ क्षेपणास्त्रांनी केलेल्या हल्ल्यात एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू, 6 जखमी. भारतानं व्यक्त केला तीव्र निषेध. पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी पाकिस्तान स्थित लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख दहशतवादी हाफिज सईद विरुद्ध NIA न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठा दिलासा देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या निकषात सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. 2019च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द, तर 23 लाख शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ. पालघर जिल्ह्यात दापचरी इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारायला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. वाढवण बंदराजवळ होणाऱ्या प्रकल्पामुळे शेतमाल निर्यातीला मोठी चालना. दुबार पेरणी संकट आल्यास बाधित शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मोफत बियाणं उपलब्ध होणार, महसूल मंत्र्यांची माहिती. आणि 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील बर्मिंगहॅम इथे सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचं भारतासमोर 259 धावांचं आव्हान. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी